कोल्हापूरमध्ये चपला घेऊन शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमलेले आहेत। हे दृश्य आपण कोल्हापुरातली पाहतोय। थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। पोलिसांकडून आवाहन मागे आपण लांब थांबून प्रशासनाला पण मदत करू। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते सगळे शिवप्रेमी आता प्रशांत कोरटकरला बाहेर काढलं जातंय। प्रशांत कोरटकरची चौकशी करण्यात आली आहे। तो तेलंगणामध्ये सापडला। पोलीस आवाहन करतात की शांतता करा। पोलीस आव्हान करतात की पोलिसांच्या वरनं प्रेशर आहे। हा मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असलेला आरोपी आहे आणि त्यामुळे पोलिसांचं मोठं प्रेशर आहे। पण महाराष्ट्रातील शिवभक्त असतील आणि कोल्हापुरातील शिवभक्त असतील हे कोल्हापुरी पायत्याने दाखवल्याशिवाय कोल्हापुरी प्रसाद दिल्याशिवाय आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे अगदी प्रशांत कोरटकरला थोड्याच वेळात नेलं जातंय। मात्र आपण पाहतोय की हा सगळे शिवप्रेमी जे आहेत मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत। पोलिसांनी आपण पाहतोय की सगळा रस्ता या ठिकाणून आपण पाहतोय की बॅरिकेडिंग करून पुढचा रस्ता जो आहे तो मोकळा केलेला होता। मात्र लोकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की रस्त्यामध्ये येऊ नका आणि याच गाडीमधून प्रशांत कोरटकरला जे आहे ते अगदी थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर जाते। वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस उपाधीक्षक जे आहेत त्या ठिकाणी आलेले होते। त्यांनी या सूचना दिलेल्या आहेत आणि ते पाहतोय की हा सगळ्या शिवप्रेमींचा मोठा जत्था जो आहे तो या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि या ठिकाणाहून आपण पाहतोय की हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवप्रेमी जे आहेत ते हालायला तयार नाहीत आणि थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरला जे आहे ते कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाते। मात्र हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये प्रशांत कोरटकरला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बघ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। हातामध्ये चिल्लर घेऊन हे सगळे कोल्हापूरकर जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रशांत कोरटकर वरती नक्की आज युक्तिवाद करताना कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की हे सगळे कोल्हापूरकर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही प्रशांत कोरटकरला सोडणार नाही अशा पद्धतीचं पवित्र घेताना पाहायला मिळतात। कुणी हातामध्ये चिल्लर आणली आहे, कुणी हातामध्ये आपण पाहतोय की पायतान आणलेला आहे। मात्र आम्ही आमचा निषेध जो आहे तो या मार्गाने नोंदवणार अशा पद्धतीचा पवित्र या सगळ्या शिवप्रेमींनी घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की बघ्यांची गर्दी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। पोलीस प्रशासनासमोर आव्हान असणार आहे प्रशांत कोरटकरला सुरक्षेमध्ये जे आहे ते कोर्टामध्ये हजर करणं, कारण थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरला काका काय वाटतं कोल्हापूरकर म्हणून काय वाटतं कारवाई झाली पाहिजे का? झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान वापरलं, काय कारवाई व्हायला पाहिजे? कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। कायदेशीर आपण पाहतोय की कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचं मत जे आहे ते व्यक्त करतात। कोल्हापूरकर म्हणून काय वाटतंय एवढे दिवस का लागले या सगळ्या प्रक्रियेत? चिल्लर असल्यामुळे गृह राज्यमंत्र्यांना ही चिल्लर हुडकायसाठीच 1 महिना गेलेला आहे। तर सर्वसामान्य जर खोक्या असला तर त्याला प्रयागराजवरनं अटक करू होऊ शकते। आपण प्रयागराज शिवाजी महाराजांच्या दैवताला एवढे वेळ लागत चिल्लर आहे, चिल्लर किती आहे? ही 100 रुपये चिल्लर आहे। तिची लायकी आहे तेवढी चिल्लर आणल्या। ही चिल्लर मुख्यमंत्र्यांच्या खिशात होती, गेली महिनाभर फिरत होती। चंद्रपूर, नागपूर आणि आता तेलंगणातनं ही चिल्लर राजवाडा पोलीस स्टेशनला आणलेली आहे आणि